नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त व खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावेडी उपनगरातील रक्तदान शिबिर, थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण आणि गरजू व्यक्तींना तातडीने रक्त उपलब्ध व्हावे तसेच रक्ताचा साठा वाढावा या उदात्त हेतूने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने समाजात एक चळवळ उभी राहावी यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहे असे प्रतिपादन माजी महापौर तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केले आहे। लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रवादीचे खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व जलकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक 1, 2 व 3 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, रामजिने, रामदास वानी, प्रशांत दरेकर, अमोल खाडे, गौरव भोसले, शिवाजीराव भोसले, राधा जिने, प्रतीक्षा शिंदे, निलेश मालपाणी, विनू वाणी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी महेश कांबळे। आज 12 डिसेंबर म्हणजेच महाराष्ट्राचे 4 वेळेस असलेले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे ज्यांना राजकारणातला सह्याद्री म्हटलं जातं, आमचे सर्वसामान्यांचे सगळ्यांचे आधारवड असलेले आणि या देशाचे माजी कृषी मंत्री, माजी संरक्षण मंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आजचा वाढदिवस, त्याच प्रकारे राज्याचे एक मोठं असणारं, श्रेष्ठ असणारं व्यक्तिमत्व दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांची देखील आजची जयंतीचा दिवस। आज आमच्या सावेडी उपनगरामध्ये विशेषतः या प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 यामधील आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्यासोबत काम करणारे जे सहकारी आहेत, यांनी आज वाढदिवसाचं त्याच प्रकारे जयंतीचं औचित्य साधून आज रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम या सावेडी उपनगरामध्ये प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी रक्तदानाचं मोठा असणारा उपक्रम आज आयोजित केला आहे। प्रथमतः मी आमचे रामभाऊ आणि असतील, अमोलजी खाडे, त्याच प्रकारे रामभाऊ जिने आणि या परिसरातील एक ज्येष्ठ असणारं समाज सेवक शिवाजीराव भोसले साहेब असतील, त्याच प्रकारे आमचे प्रभाग क्रमांक 3 मधील आमचे जे ज्यांना महानगरपालिका लढवण्याची जी इच्छा दर्शवलेली आहे असे प्रशांत दरेकर, या सगळ्यांनी मिळून आज हा रक्तदानाचा चांगला स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। मी प्रथमतः यांचं अभिनंदन व्यक्त करतो की ज्या वेळेस आपल्याला समाजसेवेचं काहीतरी आपण समाजाला देणं लागतो, अशा पद्धतीने हे एक चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून यांनी यांची राजकीय आणि सामाजिक सेवेची सुरुवात आज पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेली आहे। चांगला जनसंपर्क, खरं तर आज पवार साहेबांचंच उदाहरण घेतलं, 60 वर्ष त्यांची या राजकारणामध्ये, समाजसेवेमध्ये आणि लोकांसाठी असं एकही या देशामधलं क्षेत्र नाही जिथं पवार साहेबांचा त्या क्षेत्राला स्पर्श झाला नसेल। आणि म्हणूनच एवढं मोठं बलाढ्य असणारं नेतृत्व देशाचं, आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक असे छोटे कार्यकर्ते म्हणून काम करतो, याचं खऱ्या अर्थाने आम्हाला एक असं कौतुक आहे। आणि निश्चित प्रकारे एवढं मोठं असणारं एक प्रेरणास्रोत आमच्यासाठी निश्चित प्रकारे ही खूप मोठी प्रेरणादायी अशी एक प्रवास साहेबांचा आहे। आज मुंबई येथे देखील YB सेंटरला राज्यभरातून आणि देशभरातून लोक पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत। मी शहरवासियांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्याच प्रकारे मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्त अभिवादन करतो आणि पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमाम नगरवासियांच्या वतीने साहेबांना दीर्घ आयुष्याच्या आणि पुढील जनसेवा त्यांनी या राजकारणाच्या पिचवर 100वी गाठावी, सेंचुरी मारावी, अशा त्यांना सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो।
मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा अभंग लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.